भारत गॅसची KYC कशी करायची आणि कोणी करायची हे या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरून एक ॲप डाउनलोड करायला लागेल. भारत गॅस म्हणून सर्च करायचं. भारत गॅस सर्च केलं की तुम्हाला इथे हॅलो BPCL फॉर बिझनेस असा पहिलाच ॲप दिसेल. तर तो डाउनलोड न करता स्क्रोल करायचं आणि फक्त हॅलो BPCL म्हणून लिहिलेला आहे तो ॲप डाउनलोड करायचा. इन्स्टॉल करून घ्यायचा हा ॲप आणि हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पुढची प्रोसिजर करून घ्यायची आहे. आता हा ॲप इन्स्टॉल झाला आहे, इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज दिसेल पहिलं स्टार्टेड करण्यासाठी. सो इथे गेट स्टार्टेडवर नेक्स्टवरती क्लिक करायचं. लँग्वेज चूज करून घ्यायची, इथे इंग्लिश तुम्हाला जी पाहिजे ती अप्लाय लँग्वेज करायचं. परमिशन अलाउ करून घ्यायची आणि आता इथं तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. तर आता आपल्याला अजून एक ॲप डाउनलोड करायचं आहे म्हणून बॅक यायचं, परत प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि आधार फेस ID असा ॲप आहे तो सर्च करायचा. KYC करण्यासाठी हा आधारचा फेस ID ॲप आपल्याकडे लागतो. हा ॲप तुम्हाला इथे दिसेल. आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे, नाहीतर इथे तुम्हाला इन्स्टॉल म्हणून ऑप्शन दिसेल. तर फक्त इन्स्टॉल करायचा, बाकी काही क्लिक नाही करायचं. इन्स्टॉल झाला की बॅक येऊन जायचं. आता तुम्ही इथून बॅक आलात की बॅक आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्ही त्या ॲपमध्ये जाणार भारत गॅसच्या. आता इथे तुम्हाला वरती सेट लोकेशन म्हणून ऑप्शन आहे, तिथे क्लिक केल्यानंतर लोकेशन विचारतील, परमिशन देऊन घ्यायची. आता इथे उजव्या कोपऱ्यामध्ये प्रोफाईल म्हणून ऑप्शन आहे, त्या प्रोफाईलच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा जो नंबर लिंक आहे सिलेंडरसाठी तो नंबर इथे टाकायचा आहे आणि जो खाली बॉक्स आहे छोटासा त्याच्यावरती टिकमार्क करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP टाकायचा, सबमिट करायचा. आता तुम्हाला MPIN तयार करायचा आहे एक 4 अंकी. तर तो MPIN तुम्ही तयार केलेला एंटरमध्ये पुन्हा एंटर 4 डिजिट MPINमध्ये तोच MPIN टाकायचा आणि कन्फर्म करायचा. हा MPIN तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता इथे अलाउ करायचं. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा जो लॉक आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर बायोमॅट्रिक सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. बायोमॅट्रिक लॉग इनला ऑन करायचं आहे आणि इथे अलाउ करायचं आहे. तुमचं जर मोबाईलला थंब इम्प्रेशन वगैरे असेल तर इथे तुम्हाला तो ऑप्शन येईल. माझ्या इथे नाही आहे म्हणून फक्त पिन टाकायचा आहे. जर थंब इम्प्रेशन असेल तर थंब इम्प्रेशन ते द्यायचं आहे तुम्हाला, तेव्हा हा ॲप चालू होतो. आता हा ॲप चालू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो MPIN तयार केला आहे तो MPIN तुम्हाला टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला वरती सर्च म्हणून आहे, तिथे क्लिक करायचं आणि KYC म्हणून टाकायचं. आता खाली KYC म्हणून ऑप्शन आला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल चेंज रजिस्टर नंबर किंवा चेक रिक्वेस्ट, हे सगळे ऑप्शन दिसतील. आता तुमची KYC झाली असेल तर तुम्हाला असे ऑप्शन दिसतील आणि जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला KYC साठी ऑप्शन दिसेल. आता या ठिकाणी KYC झालेली आहे म्हणून अशा पद्धतीने ऑप्शन दिसतोय. KYC साठी काहीही ऑप्शन दिसत नाहीये, म्हणजे तुम्हाला KYC ची गरज नाहीये. आणि ज्यांची नसेल झाली त्यांना असं ऑप्शन दिसेल कंप्लीट KYC आधारकडून फेस रिकग्निशन करून. सो ह्याच्यावरती क्लिक करायचं. तुमचा फेस आहे तो समोर ठेवायचा, एक फोटो आहे तो काढायचा, बस फेस KYC करायची असते. तुमचा फोटो कॅप्चर झाला की तुमची KYC कंप्लीट होते. आता इथे कंप्लीट झाले असेल तर भारत गॅसवरती क्लिक करायचं. आता इथे बघा KYC कम्प्लिटेड ऑन 10 फेब 2025, म्हणजे 2025लाच ह्यांची KYC झालेली आहे म्हणून ह्यांना असा मेसेज लिहून येतोय. जर तुमची KYC कंप्लीट झाली नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शो होईल, मग तुम्हाला KYC करावी लागेल. आणि असा मेसेज आला तर तुम्हाला KYC करायची गरज नाही आहे. ज्यांची खूप वर्षापासून केलेलं नाही आहे काही म्हणून त्यांना KYC करण्यासाठी येतं आहे. ज्यांचं नवीन कनेक्शन 2-3 वर्षापासून त्यांना KYC करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भारत गॅसची KYC घरी बसल्या तुम्ही करू शकता. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.